हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.10 कुक आउट. कुक आउट म्हणजेच काय? बाहेर स्वयंपाक करून खाण्याच्या कार्यक्रमाला कुक आउट असे म्हणतात. जेव्हा आपण बाहेर जाऊन स्वयंपाक करतो त्याला कुक आउट असं म्हटलं जातं. चला तर पाहून घेऊया. लिसन अँड रिपीट. लिसन ऐका, रिपीट पाठीमागे म्हणा. चला तर पोएम कसं म्हणून घ्यायचं आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर एक्सप्लेनेशन काय असणार आहे ते आपण पाहून घेणार आहोत. When a school is out and summer is here, my family comes together to celebrate the year. We have a big cookout with lots of great food. We laugh, we play and live in the best mood. अशा प्रकारे हा पोएम आपण म्हणून घेऊ शकतो किंवा राईम मध्ये सुद्धा तुम्ही हे म्हणून घेऊ शकता. चला तर आपण इथं एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. When school is out and summer is here. When school is out, जेव्हा शाळा बंद होतात, and summer is here, जेव्हा उन्हाळा सुरू होतो. My family comes together to celebrate the year. तर जेव्हा शाळा बंद पडतात आणि उन्हाळा सुरू होतो तेव्हा माझी फॅमिली, माझं कुटुंब सगळेजण काय येतात? कम्स टुगेदर, सगळेजण मिळून एकत्र येतात. टू सेलिब्रेट द इयर, उन्हाळा सेलिब्रेट करण्यासाठी. काय? इयर म्हणजेच काय? समर. तो उन्हाळा सेलिब्रेट करण्यासाठी माझा जो कुटुंब आहे तो काय येतो? एकत्र येतो. कम्स टुगेदर. वी हॅव अ बिग कुकआउट. मग आम्ही सगळेजण मिळून काय करणार आहोत? बिग कुकआउट करणार आहोत. बिग म्हणजेच काय? मोठा. कुकआउट म्हणजेच काय? जो स्वयंपाक बाहेर करतो किंवा जो बाहेर स्वयंपाक करण्याचा किंवा खाण्याचा जो कार्यक्रम असतो, बाहेर स्वयंपाक करून खाण्याचा कार्यक्रम, त्याला बिग कुकआउट असे म्हणतात. वी हॅव अ बिग कुकआउट विथ लॉट्स ऑफ ग्रेट फूड. मग या बिग कुकआउट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काय करतो? इथं फूड्स प्रिपेअर करतो. वेगवेगळे अन्न तेथे शिजवून खातो. वी लाफ, वी प्ले अँड लिव्ह इन द बेस्ट मूड. मग या बिग कुकआउट मध्ये आम्ही वेगवेगळे प्रकारचे फूड प्रिपेअर करतो. वी लाफ, आम्ही हसतो. वी प्ले म्हणजेच आम्ही खेळतो. अँड लिव्ह इन द बेस्ट मूड, आणि आम्ही बेस्ट मूड मध्ये इथे राहतो. आम्ही बेस्ट मूड इथं सेलिब्रेट करत असतो. खूप एन्जॉय करत असतो. तो वेळ खूपच सुंदर घालवतो. अशा प्रकारे इथे मीनिंग आपण सांगू शकतो. दॅट आफ्टर आपल्याला क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. विच इनडोअर अँड आउटडोअर गेम्स विल यू प्ले दिस समर. तर तुम्ही समर वेकेशन मध्ये, या समर वेकेशन मध्ये कोणकोणत्या इनडोअर आणि कोणकोणत्या आउटडोअर गेम खेळणार आहात असं इथे विचारण्यात आलेलं आहे. इनडोअर म्हणजेच काय? जे बैठे खेळ असतात, बसून खेळायचे, जे घरात बसून आपण खेळ खेळतो त्याला इनडोअर गेम असे म्हणतात. तर आउटडोअर म्हणजे जे मैदानी खेळ असतात त्याला आउटडोअर गेम असं म्हणतात. तर तुम्ही या समर वेकेशन मध्ये कोणकोणते इनडोअर आणि आउटडोअर गेम खेळणार आहात त्यांची नावे सांगा असं म्हटलेलं आहे. तर पॉसिबल आन्सर असं येऊ शकेल. पहा. दिस समर I will play indoor games like a carom, ludo and chess. For outdoor games, I will play cricket, badminton and hide and seek with my friends. तर अशा प्रकारे indoor and outdoor games आपण समर वेकेशन मध्ये खेळू शकतो. That after next one आहे शेअर अँड इन्सिडेंट ऑफ युअर समर वेकेशन. तर समर वेकेशन मध्ये असं कुठली तरी घटना घडली असेल तुमच्यासोबत किंवा असं कुठलं तरी इन्सिडेंट घडलेला असेल तर तो इन्सिडेंट इथे काय करा म्हणलेला आहे? शेअर करा असं म्हणलेलं आहे. सांगा असं म्हणलेलं आहे. तर तुम्ही वेकेशन्स मध्ये काय करता, कुठे जाता, काय काय खाता, कोणकोणते गेम्स खेळता, काय करता दिवसभरात, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं समर वेकेशन मध्ये जे काही करणार आहात तिथे तुम्हाला शेअर करायचं आहे. तर आन्सर मे बी असं येऊ शकेल. लास्ट समर आय विजिटेड माय ग्रँड पेरेंट्स हाऊस. We played many games and ate delicious mangoes and went for a picnic near a lake. I also learned to ride a bicycle. It was a very happy and memorable experience. अशा प्रकारे इथे आपण सांगू शकतो. तर आज आपण पोएम नंबर 4.10 कुक आउट हा पोएम पाहिलो.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.